Vamos ao ponto. Para tomar já. Poi per stato un dia. Un browser मध्ये एकदा ओपन होते का बघा वेबसाईट. त्याचा उठलीच आहे. रेकॉर्डिंग झालं. आता ते एवढं केला तुमचा दिवस कुठे गेला नाही का? ते बाहेर गेला कोणी. सारखं बाहेर काय बघा तिथे काही विषय नाही. नाहीतर घरात सांगून त्याचं लग्न तर लावून द्या. आणि कोणाला का त्रास देते सारखं हे संकेत बाकी नाही कोण हो सर त्याला नीट सांगतोय तर ते ऐकत नाही बोला हे दाब म्हणले की दाबून बसतो हा आता त्याचे चेंजेस केले की डायरेक्ट इथून 8 दिवस आणि प्रॉफिटला टाकायचं. इकडे बघ ते दत्ता घराला बघ दत्ता इथं बघ एक नंबर आहे ते नंतर तिथं शेवटचा खालच्याला क्रिएट करावी लागणार तर सांगतो सगळ्यांना पोर्टलवरती या पोर्टलवरती आला आला का रे पोर्टलवर लेफ्ट साइडला अमेझॉन मशीन इमेज दिसते का खाली या अमेझॉन मशीन इमेजला क्लिक करा त्याच्यामध्ये ब्लँकच दाखवेल दत्ता लेफ्ट साइडला खाली या अमेझॉन मशीन इमेज आहे सर आहे का तिथं क्लिक कर नाही त्या इमेज कारण आपण क्रिएट नाही केली मग आता क्रिएट करावी लागणार इमेजला इन्स्टन्सला इन्स्टन्सला आला का इन्स्टन्सला आला वरती जाता लेफ्ट साइडला इन्स्टन्स आला इन्स्टन्सला झालं आता इकडे लक्षात घ्या आता इथे काय करायचं बॅकअप घ्यायचा कुठं असणार आहे ते ऍक्शन मध्ये या ऍक्शन मध्ये आला इमेज अँड टेम्पलेट्स आहे का क्रिएट इमेज केला आता तिथं द्या माय वेब सर्व्हर इमेज नेम माय वेब सर्व्हर स्पेस बीस देऊ नका कशात माय वेब दिला खाली या खाली जाऊ डायरेक्ट क्रिएट करा क्रिएट केला लेफ्ट साइडला या लेफ्ट साइडला अमेझॉन मशीन इमेज मध्ये या
आणि ती होते बघा, तुम्हाला दिसते का? ती तुम्हाला थोडं स्क्रोल करून बघा, त्याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला ती स्टेटस मध्ये पेंडिंग दाखवेल, पेंडिंग दाखवते काय पेंडिंग. जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत आपल्याला झालं. टर्मिनेट झाला. आता इकडे लक्षात घ्या, आपण त्याच्या अगोदर बॅकअप क्रिएट केलेला आहे. एम मध्ये जाऊन बघा, आम जर मशीन इमेज मध्ये आहे का अवेलेबल, आहे ना. चला आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा ऑटो स्केलिंग करायचं आहे. ऑटो स्केलिंग वरती लेफ्ट साईडला या, लेफ्ट साईडला आला, खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या. ऑटो स्केलिंग ग्रुप आहे का? आहे, मिळाला ऑटो स्केलिंग. क्रिएट ऑटो स्केलिंग आहे, आला. आता एवढ्या पण लेफ्ट साईडला तुम्हाला फॉर्मॅलिटी दिसतात, तेवढ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत आपल्याला. तिथं ऑटो स्केलिंग ग्रुपला नेम विचारलं, तिथे टाका माय वेब सर्व्हर किंवा माय वेब ऑटो टाका, माय वेब ऑटो. चला खाली घ्या, खाली घेतला. तिथं लॉन्च टेम्पलेट्स म्हणून आहे, ऐकून घ्या. आपण कसं काल टेम्पलेट बनवलेला, तसं इथं टेम्पलेट बनवावं लागेल. टेम्पलेट म्हणजे कुठले सर्व्हर आपले घ्यायचे, बरोबर आहे का? तर कुठले इकडे बघा, टेम्पलेट मध्ये हे ना कुठली, खाली जावा, क्रिएट टेम्पलेट्स. हा हा क्लिक कर, नवीन टॅब ओपन होते. टेम्पलेट नेम विचारते, द्या तिथे टेम्पलेट. काय माहिती टेम्पलेट मध्ये आला, तिथं टेम्पलेट वर्जन डिस्क्रिप्शन काही गरज नाही. त्या ऑटो स्केलिंग गाईडलाईन्स, ठीक आहे, ते राहू देत. खाली या, एम मध्ये या, एम मध्ये आला का? तिथं एम तुमची डायरेक्ट सिलेक्ट होईल, माय वेब सर्व्हर म्हणून खाली आहे. खाली घ्या, खाली घेतला का? खाली तिथं इन्स्टन्स टाईप आहे बघा, तिथं T2 मायक्रो घ्या, T2 मायक्रो तुला तोच घ्यायचा. T2 मायक्रो घेतला, घेतला का रे? खाली तिथं काय विचारले, की पेअर आहे ना, की पेअर डू नॉट करा, कारण आपल्याला पासवर्ड माहित आहे, डू नॉट इन्क्लूड. की पेअर आहे ना तुम्ही, हा. खाली सबनेट, सबनेटला घेतला का? सबनेटला क्लिक करा आणि सबनेट घ्या. सबनेट कुठला घेता? 1A घ्या. 1A घेतला का? तिथं सिक्युरिटी दाखवते फायरवॉल, काय घेतलं का? इथं हे सबनेट आणि कॉमन सिक्युरिटी, ठीक आहे, सिक्युरिटी सिलेक्ट एक्झिस्टिंग, काय दिले, सिलेक्ट एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप आहे ना, तोच ऑप्शन राहते. खाली घ्या, खाली घ्या, खाली खाली जाऊ दे, जाऊ दे, खाली खाली घ्या. कुठला काय म्हणजे सबमिट घेऊ नका म्हणते, घेऊ नका मग ते कसं सोडून द्या. दोन आहे, दोन झालं, गेला एरर. खाली या, खाली या, खाली या. आणि काय आहे सगळ्यात लास्टला, क्रिएट लॉन्च टेम्पलेट्स आहे ना, क्लिक करा. सक्सेस झाला. आता इकडच्या लेफ्ट साईडच्या डॅशबोर्ड वरती या, टेम्पलेट क्रिएट झाले का? लेफ्ट साईडच्या डॅशबोर्ड वरती या, वरती टॅब वरती आला का? आला. तिथं तुम्हाला आता तिथं दाखवते का बघा, पेज रिफ्रेश करा, पेज रिफ्रेश करा ते. आणि तिथं बघा खाली पेज रिफ्रेश केलं का?
वरती नाव द्या माय ॲटो नाव जाईल तिथं द्या तिथं माय ॲटो आलं का ते वरती 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 माय दिलं का माय वेब ऑटो झालं खाली या खाली टेम्पलेटला तिथं डाऊन करा तिथं येईल बघा माय टेम्पलेट्स आलं का माय टेम्पलेट म्हणजे तुम्ही टेम्पलेट कुठला यूज करता इमेज कुठली लॉन्च करायची ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे घेतलं पुढं काय नेक्स्ट आहे नेक्स्ट करा इथं खाली घ्या इन्स्टन्स लॉन्च आता इथे इन्स्टन्स लॉन्च आला का व्हीपीसी डिफॉल्ट आहे डिफॉल्ट आहे का व्हीपीसी खाली अवेबिलिटी झोनला जावा अवेबिलिटी झोनला तुम्ही काय करा तिन्ही सिलेक्ट करा तिन्ही सिलेक्ट करा म्हणजे इन्स्टन्स आपला काय होईल तिन्ही सबनेट मध्ये लॉन्च होईल ठीक आहे बॅलन्स बेस्ड एफर्ट्स राहू दे ठीक आहे नेक्स्ट केल्यानंतर लोड बॅलन्सर आपण कालच बघितलेला आहे ठीक आहे वरती घ्या वरती थांबा त्यानंतर काय दिले खाली खाली घ्या खाली घ्या कुठला खाली खाली घ्या जाऊ दे नेक्स्ट करा नेक्स्ट केला हा इथं तुम्हाला द्यायचे आहे डेझर्ट कपॅसिटी दिलाय का दिलाय सॉरी डिझायर्ड कपॅसिटी दिलाय तर तिथे किती द्या 2 द्या खाली घ्या ठीक आहे आता तिथं मिनिमम डिझायर्ड कपॅसिटी आहे का तिथं 1 आहे तिथं 2 करा आणि मॅक्सिमम 3 करा केलं आता इकडे लक्षात घ्या ते काय होणार आहे तुमचं मिनिमम 2 सर्व्हर लॉन्च होतील किती 2 आणि जर त्याच्यावरती लोड पडला तर तिसरा सर्व्हर लॉन्च होईल कधी तर तिथं वरती घ्या वरती त्या खाली ऑफ ऑप्शन आहे बघा तिथं दिलंय बघा टार्गेट ट्रॅकिंग स्केलिंग पॉलिसी दिलंय का तिथे या चेक करा केलं खाली या खाली आता ऍव्हरेज सीपीयू ला क्लिक करा ऍव्हरेज सीपीयू तिथं काय काय बघा नेटवर्क लोड बॅलन्सिंग आहे ऐकून घ्या सीपीयू आहे नेटवर्क इनबाउंड आहे नेटवर्क आउटबाउंड आहे लोड बॅलन्सिंग आहे त्या 3 आता इकडे लक्षात घ्या काय सांगितलं काय दिलंय नेटवर्क दिलंय सीपीयू युटिलायझेशन दिलंय आणि काय दिलंय लोड बॅलन्स आहे का तर तुमचा सीपीयू युटिलायझेशन दोघांचा जर 50% वरती गेला तर तिसरा लॉन्च करा असं आहे मग आपण तिथं 50% नाही प्रोडक्शनला 60% किंवा 65-70% ठेवतात आपण हे नेटवर्क ठेवू शकतो आपण सीपीयू युटिलायझेशन ठेवा ऐकून घ्या सीपीयू युटिलायझेशन ठेवतो ऍव्हरेज सीपीयू युटिलायझेशन किती आहे 50 आहे ना ठीक आहे 50 आहे तिथं काम करा 35 करा 35 राहू दे 35 नको 35 पण ते लगे 35 पण होणार नाही आपल्याला एक काम करा 5 पण लय 2 पण लय लगेच 10 करा 10 ऐका 10 म्हणजे काय जर सीपीयू युटिलायझेशन 10 झालं ते पण किती तिथं 300 सेकंद आहे ना 300 सेकंद मध्ये जर सीपीयू युटिलायझेशन 10% झालं आपण आता प्रॅक्टिकल करतोय म्हणून 10% रिअल मध्ये 10% लावायचं नाही रिअल किती असतं 60 65 70% जर सीपीयू युटिलायझेशन झाला तर तिसरा लॉन्च होणार नाहीतर मिनिमम किती होणार 2च ठीक आहे इन्स्टन्स किती दिले वॉर्म अप दिले ना हा 6 किती 300 द्या डिफॉल्ट म्हणजे 300 सेकंद मध्ये व्हायला पाहिजे 300 सेकंद पर्यंत तो किती राहायला पाहिजे 10च्या वरती राहायला पाहिजे खाली घ्या बाकी राहू दे बाकी डिफॉल्टच राहू दे बाकी नाही नेक्स्ट टॅग नेम नेक्स्ट करा नोटिफिकेशन नेक्स्ट बाकी नेक्स्ट करा समरी दाखवेल तुम्हाला आणि क्रिएट करा आता तुमचे इन्स्टन्स किती लॉन्च होणार आहेत 2 होणार जर त्याचं सीपीयू युटिलायझेशन जास्त झालं
तर त्याचं काय होणार आहे? काय झालंय? इन्स्टन्स मध्ये घ्या. तर नवीन टॅग ओपन करा इन्स्टन्स मध्ये या. तिथं बघा 2 दाखवतील तुम्हाला. रिफ्रेश करा. ते बघा तिथं पहिल्या स्टेटस असेल ना. स्टेटस आले. रेटिंग प्लस समजा आता लक्षात घ्या त्यांचा युटिलायझेशन तेवढा नाही आहे. जर युटिलायझेशन तेवढा झाला तर अजून एक ऑटोमॅटिक सर्व्हर क्रिएट होणार आहे. आलं लक्षात? आहे पण झालं एक इन्स्टन्स टर्मिनेट करा. ऐकून घ्या. एक त्यातला इन्स्टन्स टर्मिनेट करा आणि काय होतंय बघा. एक इन्स्टन्स काढून टाका. बघा दुसरा क्रिएट होतोय का? ऑटोमॅटिक होतंय का बघा. झाला. ओके. काय करू सर? मी आपलं शिक्षण सगळं आता त्या ऍड्रेस स्पेलिंग डिलीट करून टाका. ठीक आहे. पहिला ऍड्रेस स्पेलिंग डिलीट करा आणि नंतर इन्स्टन्स मध्ये काढून टाका. झालं आपलं 50% सिलेबस झालेला आहे. ते होतच राहणार रे. होतच राहणार ते. कंटिन्यू हा ते जरा संख्या हे अटेंडन्स एएमआय काय करू? डिलीट करू. एमआय पण डिलीट करा. नंतर मशीन डिलीट करून टाका. डिलीट करा. डिलीट